मराठी मनोरंजन विश्वात आपल्या सोज्वळ व्यक्तिमत्वाने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सीमा देव. मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. जगाच्या पाठीवर, वरदक्षिणा, आनंद, कोरा कागज, कोशिश, मोलकरीण यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी अनेक दमदार भूमिका साकारल्या. सीमा देव यांचं 24 ऑगस्ट 2023 रोजी वयाच्या 81व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी निधन झालं. आईच्या निधनामुळे अभिनेते अजिंक्य देव यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. अवघ्या 1 वर्षाच्या काळात अजिंक्य यांनी आपले आई वडील गमावले. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. अल्झायमर आजारामुळे शेवटच्या काही वर्षात सीमा देव सगळं विसरून गेल्या होत्या. आपली मुलं आणि नातवंड ह्यांना देखील ओळखणे त्यांना कठीण झालं होतं. आपल्या आईची ही अवस्था स्पष्ट करताना ते भावूक झाले होते. अजिंक्य यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, मी 5-6 वर्षाच्या असताना आईसोबत दादरच्या रानडे रोड परिसरात गेलो होतो. आई बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी बाबा आम्हाला शोधत तेथे आले. रमेश देव आणि सीमा देव यांना पाहून रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली. तेथे खूप मोठी वाहतूक कोंडी झाली. तेव्हा पहिल्यांदा मला मी इतक्या मोठ्या कलाकारांचा आपण मुलगा आहोत याची जाणीव झाली. माझ्या आईला सुरुवातीला मी चित्रपटसृष्टीत यावं असं वाटत नव्हतं. मनोरंजन क्षेत्रातील भविष्य खूपच अनिश्चित असतं. त्यामुळे मला अमेरिकेत पाठवून पुढचं शिक्षण द्यावं अशी तिची इच्छा होती. मला मात्र अभिनय क्षेत्र आवडायचं. पुढे हळूहळू ही गोष्ट आईच्या लक्षात आली तेव्हा तिने मला पूर्ण पाठिंबा दिला, अशी आठवण अजिंक्य देव यांनी सांगितली. सीमा देव यांनी स्वतःही एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांना मुलांनी अभिनेता व्हावं असं कधीच वाटलं नव्हतं. मात्र त्यांनी दोघांवरही कोणती जबरदस्ती केली नाही. त्यांनी दोन्ही मुलांना आपापला मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. पुढे त्यांच्या दोन्ही मुलांनी मनोरंजन विश्वातच स्वतःचे नाव कमावले. मुलाखतीत पुढे अजिंक्य यांनी सीमा देव यांच्या शेवटच्या दिवसांवर भाष्य केले. माझे आई बाबा एक स्वप्नावर आयुष्य जगले. मात्र आईच्या आयुष्यातील शेवटची काही वर्ष अत्यंत कठीण होती. ती अल्झायमरच्या आजाराने त्रस्त होती. साधारण 2020मध्ये याची सुरुवात झाली. पुढे हा आजार अधिक वाढत गेला. शेवटच्या 3-4 वर्षात आईची स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. तिला अनेक गोष्टी आठवत नव्हत्या. हळूहळू तिला दैनंदिन गोष्टी करणे देखील मुश्किल होऊ लागले. शेवटच्या काळात ती जवळजवळ पूर्णपणे स्वतःमध्येच हरवून गेली होती. या दरम्यान ती मला ओळखत नसली तरी तिचं फक्त असणं देखील आमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे हा काळ आमच्या कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता. आईचे आजारपण वाढले आणि बाबा गेले. पुढे 1 वर्षातच आई देखील गेली. ती घरात होती तेव्हा तिचं अस्तित्व होतं. तिच्या जाण्यानंतर मात्र घर खायला उठलं. ती गेल्यानंतर आई आणि वडील दोघेही नसल्याची जाणीव मला अधिक तीव्रतेने जाणवू लागली. तिच्या जाण्याने कुटुंबात निर्माण झालेली पोकळी शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आई वडील दोघे गेल्यानंतर आता फक्त त्यांच्या सुंदर आणि गोड आठवणी उरल्या आहेत. त्यांच्यानंतर आयुष्य रिकामं झाल्यासारखं वाटतं. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मी स्वतःला जाणीवपूर्वक कामात व्यस्त ठेवलं. मात्र कामात व्यस्त राहिलं तरी आईवडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. आयुष्यभर ज्यांच्या सावलीत आपण वाढलो तेच दोघे अचानक नसल्याची जाणीव ही असह्य असते, असे ते शेवटी म्हणाले. नुकतीच अजिंक्य यांनी रमेश आणि सीमा देव यांचे फोटो टाकून पोस्ट केली होती. त्यात त्यांनी लिहिले होते, भरभरून प्रेम देऊनही माया जिची आटत नाही, सावलीहून सतत साथ देणारी माय आता भेटत नाही. सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य यांनी व्यक्त केलेल्या या भावना प्रसिद्ध अभिनेत्याच्या नव्हत्या, तर आईवडिलांचं छत्र गमावलेल्या एका मुलाच्या होत्या. आईची स्मरणशक्ती हरवत असताना तिचं अस्तित्व जपणं, तिच्या आजाराशी कुटुंबाने एकत्र लढणे आणि अखेर तिच्या जाण्यानंतर उरलेल्या आठवणी जपत जगणे, यावरून त्यांच्या आयुष्यात आईचे किती महत्त्व होते हे दिसून येते. आज सीमा देव या प्रत्यक्षात त्यांच्यासोबत नसल्या तरी त्यांचं प्रेम, संस्कार आणि आठवणी अजिंक्य देव यांच्या मनात कायम जिवंत आहेत.